माऊ, आज काय बनवू? चीज केक। चला तर आपण आता चीज केक बनवायला घेऊया। इथे मी मारी बिस्किटं घेतलेली आहेत, 100 ग्रॅम पनीर घेतलेला आहे, 100 ग्रॅम इतका दही घेतलेला आहे। दही मी रात्रभर बांधून ठेवलेला आणि त्यातलं पाणी काढून घेतलंय। इथे 2 चीजचे क्यूब्स घेतलेले आहे, बटर घेतलेला आहे आणि फ्रेश क्रीम, कोको पावडर। आता वळूया कृतीकडे। मी आता मिक्सरचा भांडा घेतलेला आहे, त्यामध्ये मी ही बिस्किटं, मारी बिस्किटं वाटून घेणार आहे। अशा प्रकारे मी बिस्किटचा चुरा करून घेतलेला आहे। आता हा सगळा चुरा मी या बाउल मध्ये घालत आहे। आता हा जो बटर मी मेल्ट केलेला आहे तो मी यामध्ये घालणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता बटर व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता मी एक भांडा घेते। मी केकचा टिन घेतलाय आणि त्याला बटर पेपर लावून घेतलाय। आता हा जो बिस्किटाचा आपण जो चुरा बनवलेला आहे तो मी यामध्ये घालत आहे। व्यवस्थित फ्लॅट करून घ्यायचं आहे स्पॅच्युलाच्या ह्याच्याने। अशा प्रकारे मी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेला आहे। आता याला मी 15 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये सेट करायला ठेवते आणि पुढच्या कृतीकडे वळते। आता चीज केक साठी आपण क्रीम बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी पनीर घालत आहे, चीज घालत आहे, ही जी दही बांधून ठेवली होती ती घेते, ज्याला आपण चक्क असं म्हणतो। आणि जी फ्रेश क्रीम आहे ती पण घालत आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ही चीज क्रीम मी बनवून घेतलेली आहे। आता वळूया पुढच्या कृतीकडे। 15 मिनिटांनंतर हा टिन मी फ्रीज मधून काढलेला आहे। आता मी यामध्ये ही चीज क्रीम जी बनवलेली आहे ती घालत आहे। आता ही क्रीम मी व्यवस्थित सेट करते, स्प्रेड करून घेते। ही क्रीम आता व्यवस्थित मी स्प्रेड करून घेतलेली आहे। आता हा चीज केक ओव्हरनाईट साठी फ्रीज मध्ये सेट करायला ठेवणार आहे। ओव्हरनाईट फ्रीज मध्ये ठेवून आता चीज केक मी बाहेर काढलेला आहे। आता मी चीज केक भांड्यातून बाहेर काढला आहे आणि आता यावरती मी थोडंसं कोको पावडर स्प्रिंकल करते। अशा प्रकारे आपला चीज केक तयार आहे। माऊ, माऊ, हे घे चीज केक। यम्मी।